मातीला शक्ती, पिकांना पोषण आणि आपल्या उत्पादनामध्ये लक्षणीय अशा प्रकारची वाढ. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी शक्य आहेत ते म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आपल्या भाजीपाला वर्गीय पिकांसाठी आपल्याला करायचा असलेला सूक्ष्म जीवाणूंचा म्हणजे तुमच्या जीवाणू खतांचा वापर. मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतंय की जी काही भाजीपाला वर्गातली पिकं आहेत, टोमॅटो असेल, वांगी असेल, कोबी फ्लावर असेल किंवा कांद्यासारखं पीक असेल, भेंडी असेल, तुमचं वेलवर्गीय घोसाळा असेल, दोडका असेल, यासारखी जी काही पिकं आहेत, या पिकांना आपण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर हा त्या ठिकाणी करत असतो. परंतु हा रासायनिक खतांचा वापर करून सुद्धा आपल्याला आपल्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाढ ही दिसत नाही किंवा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये रिझल्ट हे आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही. कारण मित्रांनो, जी काही महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठ आहेत, या कृषी विद्यापीठांच्या अहवालानुसार, यांच्या संशोधनानुसार जवळपास 20 ते 25% इतक्या प्रमाणातच आपल्याला रासायनिक खत ही आपल्या पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. कारण मित्रांनो, ही रासायनिक खतं पिकाला लागू करून देण्यासाठी जी गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे आपल्या जमिनीत असणारे सूक्ष्म जीवाणू. म्हणूनच ज्या रासायनिक खतांचा आपण अति वापर आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी करत आहोत, त्याच गोष्टीमुळे आज आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या या सूक्ष्म जीवाणूंची संख्या ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कमी झालेली आहे. पर्यायानं आपल्या जमिनीचा असणारा सेंद्रिय कार्बन जो आहे तो त्या ठिकाणी कमी झालेला आहे. आणि म्हणूनच जी काही रासायनिक खतं आपण पिकाला टाकतो ती सुद्धा आपल्या पिकाला त्या ठिकाणी चांगल्या प्रतीची लागू त्या ठिकाणी होत नाही. म्हणूनच मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपल्या पिकामध्ये भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये सूक्ष्म जीवाणू किंवा जीवाणू खतांचा वापर कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, त्याचे फायदे आपल्याला काय होतील, या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी अजूनही मित्रांनो, जर आपण रविराज ॲग्रो चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ आपण पहिल्यांदाच बघत असाल तर रविराज ॲग्रो चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा. मित्रांनो, ही जीवाणू खतं म्हणजे तुमचं नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असू देत, फॉस्फरस विरघळणारे जीवाणू असू देत किंवा पोटॅश मोबिलाइज करणारे जीवाणू असू देत, किंवा या व्यतिरिक्त पिकाला आवश्यक असणाऱ्या वेगळ्या जीवाणू खतांचा जर आपण आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी जर वापर आपण केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सेंद्रिय पद्धतीने आपल्याला आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर फळधारणा, फुलधारणा असेल, हे सगळ्या प्रकारचे फायदे आपल्या पिकाला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहेत. परंतु हा वापर करण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वप्रथम आपल्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढवण्यावरती त्या ठिकाणी भर देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच मित्रांनो, हा सेंद्रिय कार्बन वाढवणे म्हणजे नेमकं काय करणे. सेंद्रिय कार्बन वाढवणे म्हणजे आपल्या पिकाला जी काही पिकांचं उत्पादन आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, या पिकांना सर्वात प्रथम आपल्याला आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी सेंद्रिय घटक असणाऱ्या खतांचा जास्तीत जास्त वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं शेणखत असेल तर साधारणपणे एकरी 10 मेट्रिक टन चांगल्या प्रतीचं कुजलेलं अशा पद्धतीने आपल्याला वापरणं गरजेचं असे आहे. त्यासोबत तुम्ही लेंडी खत असेल, कोंबड खत असेल किंवा कंपोस्ट खत असेल, यासारख्या जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा जेव्हा आपण आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकासाठी त्या ठिकाणी वापर करणार आहोत, तेव्हा आपल्या जमिनीमध्ये असणारा जो काही मायक्रोब्स आहे म्हणजे सूक्ष्म जीवाणू आहेत, यांची वाढ होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मदत ही होणार आहे. म्हणूनच मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला या जीवाणू खतांचा वापर करत असताना आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक ही मोठ्या प्रमाणावर जाणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा जो काही मायक्रोफ्लोरा ज्याला आपण म्हणू शकतो, सूक्ष्म जीवाणूंचं जे काही वातावरण आहे त्याला आपण मायक्रोफ्लोरा म्हणतो, हे तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी जमिनीमध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे सेंद्रिय घटक वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हा सेंद्रिय कार्बन वाढवल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या सूक्ष्म जीवाणूंचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आपल्याला वापरायचे आहेत याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघत आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये तुमचं आहे अझोटोबॅक्टर म्हणजे तुमचं नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू. हे जे काही अझोटोबॅक्टर आहे आपण बीज प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यासोबतच आपल्या पिकाला सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये अझोटोबॅक्टर तुमचं साधारणपणे एकरी 1 लिटर या प्रमाणामध्ये आपण जर आपल्या ड्रिपच्या माध्यमातून पिकाला त्या ठिकाणी जर दिलं, अशा वेळेस आपल्या जमिनीमध्ये असणारे जे काही नत्र आहे, उपलब्ध जे काही नत्र आहे, या नत्राचं स्थिरीकरण करून आपल्याला पिकाच्या सुरुवातीच्या कायिक वाढीमध्ये आपल्याला हे अझोटोबॅक्टर आपल्या पिकामध्ये नायट्रोजन उपलब्ध करून देण्याचं काम हे त्या ठिकाणी करणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, दुसरं जे महत्वाचा जीवाणू त्याच्यामध्ये येतो तो म्हणजे तुमचा पीएसबी अर्थात फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे तुमचं स्फुरद विरघळणारे जीवाणू. हे स्फुरद विरघळणारे जीवाणू जे आहे ते जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जर आपण बघितलं तर फॉस्फरस हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पडलेला अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे. फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्तही आपण आपल्या पिकांना त्या ठिकाणी सुपर फॉस्फेट असेल किंवा फॉस्फरस युक्त वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो, तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक ती रोगप्रतिकारक क्षमता असेल किंवा आपल्या पिकाचे त्या ठिकाणी फुलधारणा असेल, याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट हे मिळताना दिसत नाही.
अशा वेळेस तुम्ही पीएसबी अर्थात स्फुरत विरघळणारे जीवाणू यांचा वापर जर आपण आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी केला या पीएसबीचा, तर त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये असणारे जे काही स्फुरत आहे हे आपल्या पिकाला विरघळवून आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं जे काम आहे ते तुमचं स्फुरत विरघळणारे जीवाणू अर्थात पीएसबी हे त्या ठिकाणी करत असतात. त्यानंतर तिसरा महत्वाचा जो जीवाणू मित्रांनो त्या ठिकाणी येतो तो म्हणजे तुमचा केएमबी अर्थात तुमचं पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे जमिनीमध्ये पोटॅश सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपलं पडलेलं आहे आणि हे पोटॅश लागू करून देण्याचं काम हे आपल्याला केएमबी नावाच्या बॅक्टेरिया ह्या त्या ठिकाणी करणार आहे. ॲझोटोबॅक्टर असेल, पीएसबी असेल, केएमबी असेल, त्यानंतर सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी जैविक खत आपल्याला त्या ठिकाणी येतं ते म्हणजे आपल्या पिकामध्ये आपल्याला वापरायचं असलेलं मायक्रोरायझा. मित्रांनो व्हॅसिक्युलर आर्बेस्क्युलर मायक्रोरायझा अर्थात व्हॅम व्हॅम म्हणजे तुमचा मायक्रोरायझा ही एक जैविक बुरशी आहे जी आपल्या पिकाच्या मुळांभोवती त्या ठिकाणी वाढत असते आणि मुळांभोवती वाढ होऊन त्या ठिकाणी या बुरशीचे धागे आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पसरतात आणि हे धागे आपल्या पिकाला जमिनीमध्ये असणारा फॉस्फरस उपलब्ध करून देण्याचं काम हे त्या ठिकाणी करत असतात. त्यातून मोठ्या प्रमाणावरती आपल्या पिकाला फॉस्फरस उपलब्ध झाल्या कारणानं त्या ठिकाणी भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये फुलधारणा जर असेल तर ती फुलधारणा होण्यासाठी हा फॉस्फरस अतिशय महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे आपल्या पिकाला त्या ठिकाणी फुटवा होण्यासाठी सुद्धा फॉस्फरस हा त्या ठिकाणी महत्वाचा असतो आणि त्या म्हणूनच हा जो काही मायक्रोरायझा आहे आपल्या पिकाला फॉस्फरस त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याच्या नंतर आपल्या पिकाला फुटवा असेल किंवा फुलधारणा असेल किंवा फुलांची होणारी जी गळ आहे हे थांबवण्यासाठी आपल्याला मायक्रोरायझा हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मदत करणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे त्या ठिकाणी झेडएसबी नावाचा एक जीवाणू त्या ठिकाणी येतो. झेडएसबी म्हणजे तुमचं झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. आपल्या जमिनीमध्ये असणारं जे काही झिंक हे मूलद्रव्य आहे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे परंतु आपल्या पिकाला हे त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे आणि या झिंकच्या वापरामुळे आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी जी काही आपल्या पिकाची वाढ त्या ठिकाणी होणार या पिकाच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि पिकाला काळोखी आणण्यासाठी झिंक हे मूलद्रव्य अतिशय महत्वाचं असतं. म्हणूनच जमिनीमध्ये असणारं हे झिंक आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे अतिशय महत्वाच्या त्या ठिकाणी आहे. मित्रांनो अशा प्रकारच्या जीवाणू खतांचा वापर करत असताना आपण बघू शकतो हा जो काही वांग्याचा प्लॉट या ठिकाणी आहे जवळपास 7 महिन्यांचा असणारा हा वांग्याचा प्लॉट 7 महिन्यांपासून कंटिन्युअस याचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे आणि या पिकाला या ठिकाणी भरपूर अशा सेंद्रिय खतांचा सुरुवातीला वापर केला होता आणि आताच्या घडीला साधारणपणे एक 10 दिवसांपूर्वी या ठिकाणी ॲझोटोबॅक्टर पीएसबी केएमबी आणि झेडएसबी आणि मायक्रोरायझा अशा सर्व जीवाणूंचा एकत्रितपणे बघू शकतो की प्लॉटला ग्रीनरी सुद्धा चांगली आहे, शेंड्याची वाढ सुद्धा चांगली आहे, नवीन फुलधारणा चांगली आहे आणि फळांची जी काही दिवसाआड 15 ते 20 झाडांचं उत्पन्न या पिकातून त्या ठिकाणी निघत आहे. साधारणपणे मालाची शायनिंग चमक ही सुद्धा चांगल्या प्रतीची क्वालिटीचा माल सुद्धा याच्यामधून मिळताना आपल्याला दिसत आहे. म्हणूनच मित्रांनो जास्तीत जास्त आपण अशा जीवाणू खतांचा वापर आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. आज या पिकामध्ये ज्या काही उत्पादनाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते म्हणजे ऍग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं सॉइल बॅग ही जी किट आहे ही या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुमचं ॲझोटोबॅक्टर आहे, पीएसबी आहे, केएमबी आहे, झेडएसबी आहे आणि मायक्रोरायझा आहे. मित्रांनो या उत्पादनाचा वापर या पिकामध्ये केल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी सगळ्या प्रकारे पिकाची सर्वांगीण वाढ ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारची वाढ आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणूनच अशा प्रकारचा उत्पादनांचा वापर आपण आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. ही जी किट आहे मित्रांनो ही ऍग्रीफर्ट इंडिया कंपनीची आहे जी आपल्या या मार्केटला उपलब्ध आहे. आपल्याला जर जीवाणू खतं वापरायची असेल तर आपल्या मार्केटला उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही कंपनीचं चांगल्या प्रतीचं जे काही बॅक्टेरिया आहे जीवाणू खत आहेत यांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. पण वापर करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या जीवाणू खतांमध्ये असणारा जो काही काउंट आहे या जीवाणू खतांचा जो काउंट आहे तो महत्वाचा आहे. हा काउंट म्हणजे सीएफई काउंट म्हणजे एका ग्रॅम मध्ये किंवा एका एमएल मध्ये आपल्याला त्या ठिकाणी किती बॅक्टेरिया त्या ठिकाणी मिळणार आहेत हे आपल्याला महत्वाचं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ही जी काही बॉटल आहे याच्यामध्ये जो कंटेंट आहे तुम्ही बघू शकता 1 × 10⁸ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी 1 ml एक ml मध्ये त्याचा बॅक्टेरियाचा काउंट आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त काउंट कसा मिळेल अशा दर्जेदार आपल्या मार्केटला उपलब्ध असणाऱ्या जीवाणू खतांचा वापर हा आपण त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो. पण हा वापर करताना महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय करणं गरजेचं आहे की रासायनिक खतांसोबत याचा वापर करायचा नाहीये किंवा रासायनिक बुरशीनाशक असतील कीटकनाशक असतील यांच्या सोबतही आपल्याला त्याचा वापर करायचा नाहीये. आणि वापर करत असताना जर आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक खतं जर वापरायची असतील अशा वेळेस साधारणपणे
15 दिवस आधी म्हणजे जी जीवाणू खतं वापरण्याच्या 15 दिवस आपण त्या ठिकाणी रासायनिक खतं ही आपली त्या ठिकाणी टाकली गेली पाहिजेत. त्यानंतर आपल्याला साधारणपणे 15 दिवस कुठल्याही प्रकारची रासायनिक खतं ही त्या ठिकाणी वापरायची नाहीयेत. आणि अशा अवस्थेमध्ये आपण आपल्या पिकाला त्या ठिकाणी जीवाणू खतांचा वापर हा करणं अत्यंत महत्वाचं आहे. जीवाणू खतांचा वापर केल्याच्या नंतर सुद्धा साधारणपणे 15 दिवस आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर करता येणार नाही. मित्रांनो, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसह रविराज ॲग्रो चॅनलवरती. धन्यवाद.